कधी तुम्ही इंग्रजी बोलताना थांबलात का? कारण योग्य शब्द सापडत नाही. अशी सिच्युएशन बऱ्याच वेळेस निर्माण होते. त्यामुळे आपली व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग असणे गरजेचे आहे. डे 3 मध्ये आपण बघणार आहोत हार्ड इंग्लिश व्होकॅब्युलरी, जे तुम्हाला रोजच्या बोलण्यात खूप मदत करतील. कारण जर वर्ड्स माहिती असतील तर सेंटेन्स आपोआप तयार होतात आणि बोलताना थांबावं लागत नाही. तर चला वेळ वाया न घालवता व्हिडिओ सुरू करूया. I am Aditi, you are watching me on Mauli's Self Improvement. First word is serendipity, म्हणजे अनपेक्षित सुदैव. English meaning unexpected good luck. For example, finding that old book was pure serendipity, म्हणजे ते जुनं पुस्तक मिळणे म्हणजे सुदैवच होते. Let's move on to the next word, alacrity, म्हणजे उत्साह किंवा तत्परता. इंग्लिश मीनिंग eagerness. फॉर एक्झाम्पल, शी ॲक्सेप्टेड द ऑफर विथ alacrity, म्हणजे तिने संधी उत्साहाने स्वीकारली. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट वर्ड, सर्कमस्पेक्ट, म्हणजे सावध किंवा विचारपूर्वक. इंग्लिश मीनिंग कॉशियस और केअरफुल. फॉर एक्झाम्पल, बी सर्कमस्पेक्ट बिफोर मेकिंग डिसिजन्स, म्हणजे निर्णय घेण्यापूर्वी विचारपूर्वक वागा. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट वर्ड, डेस्परेट, म्हणजे कमी लेखणे. इंग्लिश मीनिंग टू बी लिटिल और इन्सल्ट. फॉर एक्झाम्पल, डोंट डिस्परेज अदर्स एफर्ट्स, म्हणजे इतरांच्या प्रयत्नांना कमी लेखू नका. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट वर्ड, फॉर्च्युअस, म्हणजे योगायोगाने घडलेला. फॉर एक्झाम्पल, देअर मीटिंग वॉज प्युअरली फॉर्च्युअस, म्हणजे त्यांची भेट योगायोगाने झाली. लेट्स सी द नेक्स्ट वर्ड, स्क्रुटिनाइज, म्हणजे बारकाईने तपासणे. इंग्लिश मीनिंग टू एक्झामाइन क्लोजली. फॉर एक्झाम्पल, दे स्क्रुटिनाइज्ड एव्हरी डिटेल, त्यांनी प्रत्येक तपशील बारकाईने तपासला. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट वर्ड, इनफेबल, म्हणजे वर्णनात्मक. इंग्लिश मीनिंग टू ग्रेट टू बी एक्सप्रेस्ड इन वर्ड्स. फॉर एक्झाम्पल, द ब्युटी ऑफ द सनसेट वॉज इनफेबल, सूर्यास्ताचे सौंदर्य वर्णनात्मक होते. लेट्स सी द नेक्स्ट वर्ड, बेलिजरंट, म्हणजे आक्रमक किंवा भांडखोर. इंग्लिश मीनिंग अग्रेसिव्ह और वॉर लाईक. फॉर एक्झाम्पल, हिज बेलिजरंट टोन स्केअर्ड एव्हरीवन, त्याच्या आक्रमक सुराने सर्वांना घाबरवले. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट वर्ड, डॉन्टलेस, म्हणजे निर्भय. इंग्लिश मीनिंग फिअरलेस और ब्रेव. फॉर एक्झाम्पल, सोल्जर्स आर नोन फॉर देअर डॉन्टलेस स्पिरिट, म्हणजे सैनिक त्यांच्या निर्भय वृत्तीमुळे ओळखले जातात. लेट्स सी द नेक्स्ट वर्ड, फ्रजल, म्हणजे काटकसरी. इंग्लिश मीनिंग इकॉनॉमिकल और नॉट वेस्टफुल. फॉर एक्झाम्पल, शी लीड्स अ फ्रजल लाईफ, म्हणजे ती काटकसरी जीवन जगते. नेक्स्ट अँड लास्ट वर्ड, ग्रिगॅरियस, म्हणजे सामाजिक किंवा समाजप्रिय. इंग्लिश मीनिंग सोशियल और लव्स कंपनी. फॉर एक्झाम्पल, शी इज अ ग्रिगॅरियस पर्सन, म्हणजे ती एक समाजप्रिय व्यक्ती आहे. सो फ्रेंड्स, आजचे शब्द व्यवस्थित समजले का? लक्षात ठेवा, शब्द हे इंग्रजी शिकण्याचे फाउंडेशन आहे. दररोज थोडं थोडं शिका आणि वापरा. दररोज असा एक छोटा स्टेप घ्या, कारण हेच छोटे छोटे स्टेप्स तुम्हाला 2026 पर्यंत फ्लुएंट करतील. आणि हो, कमेंट करा आय लर्न डेली जर तुम्ही खरंच कमिटमेंट घेतले आहे इंग्रजी शिकायचे. भेटूया डे 4 मध्ये एक इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. टिल देन, स्टे हॅपी, keep learning, keep growing, and thank you so much for watching.